समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. पलूस नगर परिषद निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असून स्वर्गीय बापूसाहेब बेसुगडे यांच्या कार्याची उजळणी करत त्यांच्या समर्थकांनी आणि कार्यकर्त्यांनी प्रचाराला वेग दिला आहे. बापूंनी केलेले सामाजिक व विकास काम तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरू असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व महायुतीच्या उमेदवारांना मतदारांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. स्वर्गीय बापूसाहेब बेसुगडे यांनी पलूसच्या सर्वांगीण विकासासाठी आयुष्य वाहिले. हा सामाजिक व विकासाचा वारसा निलेश भैया येसुगडे पुढे नेत असून महापूर आणि कोरोना काळात कोविड केअर सेंटरच्या माध्यमातून त्यांनी केलेले काम व्यापक चर्चेत राहिले आहे. सध्या पलूसमध्ये पाणीपुरवठा, स्वच्छता तसेच घंटागाडी सेवेशी संबंधित अनेक समस्या कायम असल्याची नागरिकांची भावना आहे. या प्रश्नावर तोडगा निघावा आणि शहराचा विकास व्हावा यासाठी निलेश भैया येसुगडे यांच्या कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभे राहून राष्ट्रवादी काँग्रेस व महायुतीच्या उमेदवारांना निवडून देण्याची गरज असल्याचे कार्यकर्त्यांचे मत आहे. कार्यकर्त्यांमध्ये याबाबत वाढता विश्वास पाहायला मिळत आहे. बापूंनी आपल्या पलूसचा विकास करण्यासाठी बरेच प्रयत्न केलेले आहेत. त्यांनी स्वतःची हयात पलूसच्या विकास कामासाठी घालवली आहे. आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो या अनुषंगाने बापूंनी स्वतःच्या हयातीत बरीचशीच कामं पलूसच्या विकासासाठी केलेली आहेत. तसेच गोरगरीब जनतेसाठी सुद्धा भरपूर त्यांच्या सवलती देणे, योजना आणणे या सगळ्या गोष्टी अगदी निस्वार्थपणे केलेल्या आहेत. तसेच त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत निलेश भैया सुद्धा आता अगदी अविरतपणे समाजासाठी, समाजकार्यासाठी आणि वेगवेगळ्या योजना आणण्यासाठी कार्यरत आहेत. त्यांनी कोरोना काळात कोविड सेंटर मोफत उभा करून लोकांना निस्वार्थपणे कोणताही 1 रुपया खर्च न करता लोकांची सेवा करण्याच्या हेतूने कोविड सेंटर उभा करून त्यात 500पेक्षा जास्त अधिक लोकांना व्यवस्थित बरं करून त्यांच्या घरी सुखरूप परत पोहोचवलं आहे. त्याचबरोबर कुठलाही निस्वार्थीपणे कुठलाही स्वार्थ न बाळगता महापूर आला त्यावेळेला सुद्धा जातपात किंवा पक्ष, विरोधी पक्ष आपलं असं नातं कुठलंही न बाळगता लोकांची ह्याच्यातून सुटका करून किंवा त्यांना महापुराच्या ह्याच्यातून बाहेर काढून आपल्या संग्रामच्या ठिकाणी 1000 लोकांना राहणं, जेवण, खाणं अगदी व्यवस्थित त्यांना पुरवून त्यांची व्यवस्था तिथं व्यवस्थितपणे केली. अशा या नेत्याला आम्ही खंबीरपणे साथ देणार आणि आमचं पॅनेल निवडून आणायला आम्ही सगळे कटिबद्ध आहोत. आमचं पॅनेल निवडून येणारच आणि आम्ही सगळे ते निवडून आणणारच. नमस्कार, मी एक सामान्य नागरिक आणि कोरोनाच्या काळात निलेश भैयांनी जी कामं केली ती वाखाणण्याजोगी आहेत. कारण इतर कुठलाही राजकीय नेता त्यात आलेला नव्हता. कारण सर्वसामान्यांचा विचार फक्त निलेश भैयांनीच केला कोरोनाच्या काळात. आणि हा मुद्दा खरं तर विरोधकांनी विचारात घेऊन त्या पॅनेलच्या जी उमेदवार आहेत त्यांना भरघोस मताने विजयी करा आणि त्यांचा कुठलाही मुद्दा बाजूला सारून तुम्ही ठेवू नका. आणि विरोधकांनी तर अजिबात त्याच्यावर टीका करू नये. कारण आजपर्यंत त्यांनी काही कामं केलेली नाहीत. त्यांचा जाहीरनामा वगैरे सगळीकडे प्रसिद्ध झालेला आहे. आणि जास्त करून त्यांचा कोरोनाच्या काळातला जो मुद्दा आहे तो सगळ्यांनी प्रत्येकाने लक्षात घ्यावा. कारण अनेक संकट येतात, पण महामारीच्या काळात जो नेता प्रामाणिकपणे काम करतो त्याला सर्वांनी माझ्या मते साथ द्यावी आणि त्यांच्या पुढच्या विकास कामाला त्यांनी चालना द्यावी. अत्यंत दुरावस्था इथं आहे. रस्त्याची सोय नाही, गटारी नाही आहेत, लाईट नाहीत. आणि आता पाठीमागेच जाऊन बघितलं, घराच्या पाठीमागेच ओढा आहे, तिथं अत्यंत घाण आलेली आहे. पण इतकी घाण आहे की स्वच्छता नाही अजिबात. मुलांना बाहेर जाण्यासाठी असं म्हणजे बाहेर जावं म्हटलं तर लक्ष ठेवावं लागतं घरातल्या व्यक्तींना. आणि आम्हाला ही इथली सगळे कामे करण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी संधी द्यावी. नमस्कार. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार माहितीच्या ज्योत्स्नाकाकी येसुगडे यांना राष्ट्रवादी पक्षाने नगराध्यक्षपदाची संधी दिलेली आहे. तर त्यामागं खऱ्या अर्थानं त्यांना निवडून का दिलं पाहिजे, तर त्यांच्यामागं राजकीय वसा ज्या पद्धतीचा आहे तसा सामाजिक वसासुद्धा आहे. बापूंच्या माध्यमातून
पलूस गावाला ज्या 2007मध्ये बापू जिल्हा परिषदेची निवडणूक लढवून आले आणि त्यावेळी त्यांचा प्रचंड मोठ्या प्रमाणात विजय झाला आणि तत्पूर्वीसुद्धा बापूंनी समाजासाठी राजकीय असेल किंवा सामाजिक असेल गोरगरीब जनतेसाठी अगदी घराघरात जाऊन तळमळीने जे काम केलेलं होतं त्याची पोचपावती म्हणून 2007 साली बापूंना जिल्हा परिषदेमध्ये प्रचंड प्रमाणात यश आलेलं आहे आणि त्यानंतर बापूंनी कधी राजकारणाचा विचार डोक्यात न ठेवता येणाऱ्या काळात प्रत्येक माणूस हा माझा जवळचा आहे, माझ्या घरातला आहे, ही मानसिकता डोक्यात ठेवली आणि त्यातूनच प्रत्येक येणाऱ्या व्यक्तीचं काम करणं हेच त्यांच्या मनामध्ये होतं आणि ते काम करत राहिले आणि त्यानंतरच्या काळात पावलावर पाऊल ठेवून निलेश भाईंसुद्धा अगदी बापूंच्या सारखंच काम केलेलं आहे. 2020मध्ये बापूंचं कोरोनात निधन झालं आणि त्या मोठ्या प्रमाणात जो दुःखाचा डोंगर भाईंच्यावरती पडलेला होता त्यातून कुठल्याही गोष्टीची विचार न करता माझे वडील गेले पण मी माझ्यासारखं दुःख पचवण्याची ताकद दुसऱ्या कुणाला येऊ नये, दुसऱ्या कुणाचं दुःख होऊ नये म्हणून त्यांनी कोरोना सेंटर उभा केलं आणि त्यातून जवळपास 550 रुग्णांना जीवदान दिलेलं. त्यावेळेला सामाजिक कार्यक्रम असतील मग त्यात पूरग्रस्तांच्यासाठी असणारे जेवण असेल, निवासाची सोय असेल, गटर असतील, त्यानंतर स्वच्छतेचा प्रश्न असेल, पाणी प्रश्न असेल. अगदी पाणी जवळपास आता पलूसमध्ये 4-4, 8-8 दिवस येत नाही तर स्वतः संग्राम उद्योग समूहाच्या माध्यमातून पाण्याची सोय त्यांनी स्वतः केली. अगदी टँकर संग्राम उद्योग समूहाच्या माध्यमातून केले. तर अगदी जनतेच्या प्रत्येक अडीअडचणीवर बारीक लक्ष ठेवून 24 तास संग्राम भवनमध्ये अगदी खुर्ची टाकून बसलेले असतात आणि कोणी येऊ दे तिथं मग माझ्या पार्टीचा आहे, गरीब आहे, श्रीमंत आहे, कुठल्याही गोष्टीची कधीही त्यांनी विचार न करता येणाऱ्या प्रत्येक माणसाचं काम करणं हे ध्येयधोरण बापूंच्या प्रमाणे त्यांनी ठेवलेलं होतं. लोकांना उद्योग मिळावा म्हणून बापूंनी ज्या पद्धतीनं मदत केलेली होती अगदी त्या पद्धतीनं बापूंच्या नंतर बहीणसुद्धा त्याच पद्धतीचं काम मागं ठेवलेलं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टींना ज्योत्स्ना काकींनी अगदी समर्थपणे पाठिंबा दिलेला आहे. निलेश भैयांनी महापुराच्या वेळेस आमनापूर बुर्ली या गावासारख्या लोकांचं मतदान आहे का इकडे, पण त्यांना आणण्याची सोय, राहण्याची सोय, खाण्याची सोय सगळी जबाबदारी निलेश भैयांनी घेतली. तिकडं आपलं मतदान आहे का, नाही आहे, पण निलेश भैयांनी त्यांच्यासाठी केलं ना, मग आपल्या गावासाठी का नाहीत करणार निलेश भैया? कारण का रस्त्यांची सोय सत्ता नसताना निलेश भैयांनी रस्त्यांची कामे, ओढ्यांची कामे सगळी कामे केलेली आहेत. काढलं तिथं कुठल्या पक्षाचे कुठले नेते वगैरे असलं काही लक्षात घेतलं नाही. सर्वसामान्य लोकांना त्यांनी भरपूर लोकांना तिथून सुरक्षित बाहेर काढलं, त्यांच्यावर उपचार वगैरे सर्व मोफत केले. भैयांनी त्यात कुठलाही स्वार्थ पाहिलेला नाही आणि विरोधक पक्ष म्हणताय ना त्या गोष्टीचं जे भांडवल केलंय म्हणजे भैयांनी असं केलं तसं केलं, पण भैयांनी सगळ्यांच्या सुखाचा विचार करून सगळ्यांच्या स्वतः भैयांच्यावर पण वेळ आली होती, त्यांच्यावर पण कोरोनासारख्या महामारी रोगातून ते पण गेलेले आहेत आणि माझे सासरे पण कोरोनाच्या वेळेस कोरोनाच्या ह्याच्यात होते. त्यावेळेस भैयांनी भरपूर जणांना साथ दिली. सर्व घर आपलंच म्हणून भैयांनी साथ देऊन सगळ्यांना सुरक्षिततेतून बाहेर म्हणजे सुरक्षित ठिकाणी ठेवलं आणि स्वतः त्यांनी कोविड सेंटरमध्ये जाऊन सर्व पेशंटना आपलं करून सर्वांना बरं करून घरी पोचवलं. क्रांती सूर्य न्यूज, संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.